घटक आहे आहारातील पौष्टिकता। आपण आता काय केलेलं आहे, आता आपण पहिल्यांदा काय पाहिलं, आपण कोणते अन्न खातो, आपण काय करतो, कोणते अन्न खातो आणि कशासाठी खातो। अन्नाची गरज, आपल्या आहारामध्ये दररोज कोणत्या प्रकारचे अन्न असते, आपल्या आहारामध्ये दररोज कोणत्या प्रकारचे अन्न असते आणि त्या अन्नाची आपल्याला गरज का लागते, हे आपलं अन्न आहे। बघा, चपाती, भाजी, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नेहमीच असतात, नियमितपणे असतात। इतर पदार्थापेक्षा ते आपण जास्त खातो, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहे। आता बोलायचं नाही, कार्तिक पहा, आपला आहार, आपला आहार कोणता आहे तो आपण पाहूया। आपला आहार, आपल्या आहारामध्ये नेहमी काय असतं, चपाती असते, भाकरी असते आणि भात असतो। आपल्या आहारात नियमित असणारे पदार्थ कोणते, चपाती, भाकरी, भात हे आपल्या आहारात दररोज असतं। जसं आपल्या आहारामध्ये लापसी असेल, रवा असेल, शिरा केलेला रव्याचा, लाडू असतील किंवा गुलाबजाम असतील किंवा पोळी असेल, पिठलं असेल, बर ठीक आहे, दररोज न खाणारे त्या पदार्थाबद्दल चालले आपण। दररोज जे खातो त्या पदार्थाबद्दल आपण बोलतोय आता ना। दररोज कोणते पदार्थ खात नाही आपण, गुलाबजाम दररोज खातो का, इडली सांबर दररोज खातो का, खातो, डोसा दररोज खातो, कधीतरी खातो, मग त्याबद्दल बोलतोय। पण दररोज खाणारे पदार्थ चपाती, भाकरी, भात दररोज आपल्या आहारामध्ये दररोज हे 3 पदार्थ असतात। म्हणून चपाती कशाची बनवतात, गहू, ज्वारी, बाजरी व तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी व तांदूळ हे आपले मुख्य किंवा प्रमुख अन्न पदार्थ आहे। हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहे, प्रमुख अन्न पदार्थ आहे। प्रमुख अन्न पदार्थ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहे। कोणतं, गहू, ज्वारी आणि बाजरी व भात, तांदूळ हे आपलं काय मुख्य अन्न पदार्थ आहे। लगेच लिहायचं नाही, सुपे कर। चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे। इतर अन्न पदार्थ सुद्धा आपल्या आहारात असणं महत्वाचं आहे। शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असले की जेवणही रुचकर लागते। चपाती, भाजी, भाकरी यांच्या बरोबर जर लोणचं असेल तर आपल्याला आणखीन आवडतं, रुचकर वाटते का नाही, लोणच्याची चव चांगली असते का नाही, म्हणून आपण लोणचं खातो। लोणचं खाल्ल्याने काय होत असेल तर आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं। त्यामुळे नियमितपणे आंबट पदार्थ आपल्या जेवणामध्ये असावे। आंबट पदार्थ कोणते असतील, लिंबू असेल, लोणचं असेल, दही असेल, चिंच असेल, हा हे अन्न पदार्थ आपल्या आहारात नेहमी असणे गरजेचे
आहे. ज्या विविध अन्न पदार्थापासून ते अन्न बनवतात त्यापैकी काही चित्रे बघा तुम्हाला तुमच्या पान नंबर 43 वरती दिलेली. पान नंबर 43 वरती हे चित्र दिलेले आहेत बघा. आता आपण पहिलं चित्र वाचू. चिकू, मिरची, ज्वारी, मुळा, अंडी, लवंग, शेंगदाणा, तीळ, बाजरी, करडई, कारले, दूध, कैरी, मिरी, काकडी, लिंबू आणि कोंबडी हे सगळे पदार्थ इथं आहेत. पाहिलेत का? सर्वांनी हे पदार्थ पाहून घ्या. याच्यावर आपल्याला प्रश्नोत्तरे घ्यायची आहेत. याच्यावरती आपल्याला काय करायचे? प्रश्नोत्तरे घ्यायचे. पहिला प्रश्न आहे, पुस्तक आहे सर्वांकडे? मग त्या पुस्तकाकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न आपल्याकडे आहे, कोणकोणत्या पदार्थापासून पिठे मिळतात? म्हणजे बघा प्रश्न पहिला आहे, आवाज करायचा नाही, पीठ मिळणारे पदार्थ. पीठ मिळणारे पदार्थ. थांबा, त्याचं उत्तर आहे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी, इथे लिहितो खाली नाचणी, वरई. तुम्हाला वरई माहित नसेल आहे की नाही? वरईचं पीठ असतं. हा, तांदूळ लिहिलाय बाळाने तांदूळ इथे. लक्ष द्या. आता या सर्व पदार्थापासून आपल्याला पीठ मिळतं आणि त्या पिठाची आपण चपाती किंवा भाकरी करून खातो. आता तुमच्या ओळखीचे असणारे पदार्थ ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी आहे पाहिली तुम्ही? ही नाचणी कोकणामध्ये असते. आपण जसं बाजरी करू, बाजरी असते का ना आपली, बाजरीच्या भाकरी सारखीच नाचणीची भाकरी असते. आणि नाचणीचं धान्य लाल असतं थोडस, आहे की नाही? नाचणीचं धान्य कसं आहे? थोडस लालसर आहे. बाजरी सारखीच चव त्या नाचणीची आहे, पण नाचणीची भाकरी खूप पौष्टिक आहे. पौष्टिक म्हणजे काय? तुला काय सांगायचं? मी नाचणी बद्दल बोलतोय, तू डाळी बद्दल कशाला बोलतो? आपलं जो विषय चाललाय का नाही त्या विषयाबद्दल आपण काय करायचं? बोलायचं. म्हणजे काय होतं? लक्ष लागतं आपलं. मध्येच तिसरा विषय आणायचा नाही. आपल्याला बोलायला मी संधी देणार आहे बोलायला तुम्हाला सर्वांना. नाचणीची भाकरी पौष्टिक असते. पौष्टिक म्हणजे काय बरं नेमकं? आता हेल्दी म्हणजे इंग्रजी शब्द आहे पौष्टिकचा. हेल्दी, पौष्टिक म्हणजे काय नेमकं? पौष्टिक कशाला म्हणायचं? काय पौष्टिक म्हणजे काय बरं आहे पौष्टिक शब्द? पौष्टिक म्हणजे काय नेमकं? तुम्ही ऐकलं नाही शब्द पौष्टिक? पौष्टिक पौष्टिक असलं पाहिजे. ताकद वाढण्यासाठी, बरोबर? पौष्टिक चांगले अन्न. बर, पौष्टिक म्हणजे चांगले अन्न. आणखी काय असेल बरं? छान आहे. पौष्टिक म्हणजे चांगले अन्न. पौष्टिक म्हणजे काय? चांगले अन्न. म्हणजे हा एक शब्द तुम्हाला माहित आहे, चांगले अन्न. अजून काय असेल रे पौष्टिक म्हणजे? काहीतरी असेल ना. पौष्टिक हा शब्द काहीतरी असेल का नाही? पौष्टिक म्हणजे काय? पौष्टिक भात. बर, आणखी
पौष्टिक म्हणजे मी सांगतो तुम्हाला, ज्या पदार्थामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. पौष्टिक पदार्थ म्हणजे काय? आवश्यक ऊर्जा ज्या पदार्थापासून मिळते किंवा ज्या पदार्थामध्ये ताकद देणारे घटक असतात, ज्या पदार्थामध्ये शरीराला ताकद मिळेल असे पदार्थ घटक असतात त्याला पौष्टिक पदार्थ म्हणतात. कशाला म्हणायचं? ज्या पदार्थामध्ये आपल्या शरीराला एनर्जी, शक्ती देणारे पदार्थ असतात, घटक असतात, त्याला आपण काय म्हणायचं? पौष्टिक पदार्थ. काय म्हणायचं आपण त्याला? पौष्टिक पदार्थ. मग पौष्टिक पदार्थ, तुम्ही दूध पिता, दूध पौष्टिक आहे. अंडी खाता, अंडी पौष्टिक आहे. बदाम खाता, बदाम पौष्टिक आहे. काजू, एक आहे का ना बोलायचं? काजू पौष्टिक आहे. मग आपली भाकरी पौष्टिक नाही का? हे भाकरी पौष्टिक नाही? बाजरी ज्वारीची भाकरी सुद्धा पौष्टिक आहे. आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात रे? का खा? ज्वारीची भाकरी भात खा म्हणतात, वरण भात खा म्हणतात. एखादे डॉक्टर म्हणले का जा वडापाव जाऊन खा? फळ सुद्धा पौष्टिक असतात. डॉक्टर म्हटले तुम्हाला कधी वडापाव खायला जा, तुम्ही आजारी पडला, भजी खा थोडीशी 2-4 म्हटलेत का? हॉटेलात जाऊन मिसळ पाव खा म्हणलेत का डॉक्टर कधी आजारी पडल्यावर? तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका, पौष्टिक पदार्थ खा म्हणतात डॉक्टर. म्हणजे ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, तांदूळ खा म्हणतात तुम्हाला. दूध प्या म्हणतात. अंडी, मांस, मटण खा म्हणतात. ताकद येईल तुम्हाला म्हणतात. काय म्हणतात? आपल्याला ताकद येईल असं म्हणतात. बरोबर आहे. कधीही डॉक्टर हॉटेलातले पदार्थ खायला असं म्हटलेले नाही. मग आपण काय खाल्लं पाहिजे? आपल्या घरातलंच खाल्लं पाहिजे. कुठलं खाल्लं पाहिजे? आपल्या घरात पौष्टिक पदार्थ खायला मिळतात. हॉटेलमध्ये फक्त चवीचे पदार्थ मिळतात. हॉटेलमध्ये काय मिळतं? चवीचे पदार्थ मिळतात, पण पौष्टिक पदार्थ मिळत नाही. वडापाव मध्ये पौष्टिकता नसते. वडापाव मध्ये पौष्टिकता नसते. बटाट्यामध्ये पौष्टिकता आहे. मग बटाटा खा ना उकडून घरी. वडापाव मधलं कशाला खाता जाऊ? घरी घ्यायचं, ते घरामध्ये बटाटा आणायचं, चुलीत टाकायचं, भाजायचं, खायचं. उकडायचं नाही अजिबात. बटाटा चुलीमध्ये टाकून भाजून खा, आणखी ताकद मिळेल. उकडल्यानंतर त्यातला पौष्टिक पदार्थ निघून जातो. बटाटा साली सकट खा. बटाटा कसा खा? साली सकट बटाटा खाल्ला की पौष्टिकता मिळते. त्या सालीमध्ये पौष्टिकता असते. कशात पौष्टिकता असते? चिक्कू धुवून अख्खा खा. चिक्कू धुवून आपण काय करतो? सोलून आतलं खातो. पौष्टिकता फेकून देतो. काय करतो? पौष्टिकता फेकून देतो आणि आतलं गबाळ खाऊन टाकतो. अंजीर असेल अख्खं खा. केळी, केळी कशी खाता तुम्ही? थांबा, केळी कशी खाता? टरफल खायचं नाही. टरफल पण टरफल काढल्यानंतर टरफलाच्या आतून जे असतं का नाही ते थोडंसं खायचं. का? त्याच्यात खरी पौष्टिकता असते. फणस आहे पौष्टिक, पण काही पदार्थ आपण पौष्टिक आहेत ते फेकून देतो. किवी आहे हा, तर पौष्टिक पदार्थ फेकून देतो. तुम्ही बटाटा सालीचा काढता मग खा.
ड्रॅगन फ्रूट. चांगला आंबा असेल साली सकट खा. हा, कैरी साली सकट खातो का नाही? तसा पिकलेला आंबा सुद्धा साली सकट खा. हा ठीक आहे. चला, चांगला आहार, पौष्टिक आहार खायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर या चित्र पाहून या प्रश्नांची उत्तरे तुम्ही घरी लिहायची. कळलं? पुन्हा बघूया आपण. अन्न पदार्थांची पौष्टिकता टिकवणे. आपण पौष्टिकतेबद्दल बोललेलो आहे. महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरे नाही. महाग पदार्थ, गुलाबजाम महाग आहे का नाही? मग तुम्हाला वाटत असेल खूप चांगला आहे. तुम्हाला वाटतो का नाही? खूप चांगला आहे. पण त्याच्यापेक्षा आईनं केलेली एक भाकरी 10 गुलाबजाम पेक्षा एक भाकरी चांगली. 10 गुलाबजाम पेक्षा एक भाकरी, 10 वडापाव खाण्यापेक्षा एक अंड खाल्लेलं चांगलं. 10 वडापाव खाण्यापेक्षा एक अंड खाल्लेलं कधीही. कशात पौष्टिकता आहे? अंड्यात आहे, वडापाव मध्ये. 100 गुलाबजाम खाण्यापेक्षा आईनं केलेली एकच भाकर खा. आईने केलेली एकच, त्याच्यात खरी पौष्टिकता. इडली आहे, इडली मध्ये पौष्टिकता आहे. ऍप गर्दी आहे, ऍपे गर्दी का? हा, उडीद वडे चांगले आहेत, ते तुम्ही खा. हा, तर असे पदार्थ एकदा काय करायचे आपण सर्वजणांनी खायचे. आता आपली शाळा सुरू झाल्यानंतर आपण एकदा काय करू, कडधान्यांचे पदार्थ खायचा एक दिवस ठेवायचा आपण. म्हणजे एक शनिवार असेल, त्या महिन्यातल्या एका शनिवारी सगळ्यांनी कडधान्याच्या उसळी करून आणायच्या आणि आपण सर्वांनी एकत्रित मिळून खायच्या. का? कडधान्यांपासून आपल्याला काय मिळणार आहे? पौष्टिकता मिळणार. एकत्रित खायच्या. यानं हरभऱ्याची उसळ आणली, त्याने चवळीची आणली, याची त्याला द्यायची, त्याची याला द्यायची, आपल्या सगळ्यांची एकत्रित करून खायची. किती पौष्टिकता मिळेल बरं आपल्याला? मिळेल का नाही? म्हणून आपण पौष्टिक पदार्थ काय केले पाहिजे? खाल्ले पाहिजे. त्यानंतर कडधान्यांना मोड आणून खाल्ले पाहिजे. कडधान्यांना हा, मटकी. कडधान्य कोणते आहेत? परवा सांगितलं होतं तुम्हाला आम्ही. मटकी, मूग, चवळी, वाटाणा, हरभरा, बोलू नका. स्टॉप. जे पदार्थ आहेत हे पदार्थ मोड आणून कच्चे खाल्ले तरी चालतात. मोड आणून कच्चे खाल्ले तरी, किंवा याला तिखट मीठ लावून उसळ करून खाल्ले तरी चालतात. आठवड्यातून एकदा कडधान्याची उसळ खाल्लीच पाहिजे. आठवड्यातून एकदा कडधान्याची उसळ खाल्लीच पाहिजे. कडधान्याची उसळ खा. आपल्या शरीराला कर्बोदके हा घटक आहे तो मिळेल. कडधान्यातून काय मिळतं? कर्बोदके मिळतात. आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते या कडधान्यापासून. मोड आलेले कडधान्य कच्ची खा. आई भिजायला घालते का नाही? हरभरा भिजायला घातला आईनं, लगेच मोड आणायला ठेवायचा. नाहीतर लगेच त्याला थोडस काय करायचं, तव्यावर परतून खायचे. खूप छान लागतात मोड आणून. हा, आता उद्या सर्वांनी मटकीची भाजी खायची, मोड आणून केलेली उसळ खायची उद्या सर्वांनी. काय खायची उद्या? सर्वांनी बाजारातून मोड आलेली मटकी आणायची. कारेगावचा बाजार कधी असतो?
मग रविवारी सांगा वडिलांना आपल्या, ज्यांच्या घरी असेल त्यांनी आजच भिजायला टाका आणि रविवारी कडधान्याची उसळ खाल्लेली मला सांगायची. कडधान्य परतून खायचे, तव्यावर परततो का नाही आपण, तसे कडधान्य आठवड्यातून एकदा खायचे म्हणजे खायचेच. ह्या शनिवारी मटकी खाल्ली, पुढच्या वारी अजून दुसरं खा, चवळी खा. कडधान्याची उसळ आठवड्यातून एकदा खाल्ली पाहिजे. आपल्याला आपल्या शाळेमध्ये कडधान्याची उसळ मिळते का नाही, असते का नाही. आपल्या भाताबरोबर एक दिवस कडधान्याची उसळ असते. कशामुळे, पौष्टिकता मिळावी म्हणून. म्हणून तुम्हाला वाटतं का नाही पौष्टिक पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. मग तुम्ही घरी सुद्धा खाणं गरजेचं आहे. शाळेत आम्ही जशी काळजी घेतो तुमची, आपलं महाराष्ट्र सरकार सुद्धा काळजी घेतो तुमचं. तुम्हाला काय लागतंय ते त्यांना कळतं, हे का नाही. आणि आमच्या मार्फत तुम्हाला खायला देतं शासन. तुमची काळजी घेऊन भात, मटकी, तुरीच्या डाळीचं वरण सगळं देते का नाही शासन आपल्याला. मग घरच्यांनी बी दिलं पाहिजे आपल्याला, हे का नाही. तुमचा अधिकार आहे, तुम्ही घरच्याकडून उसळी करून खा. आता यानंतर गणित.